आज आपली ही जी अमावस्या आणि कालसर्पयोग शांती आहे, या शांतीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या भूमीमध्ये ही शांती यज्ञ यागादी कर्म पूजापाठ ज्या भूमीत करतो ती भूमी अतिशय पवित्र असणं अत्यंत गरजेचं आहे. शास्त्रामध्ये धर्मशास्त्रात सांगितलं की कोणतंही कर्म पूजा कर्म असो श्राद्ध कर्म असो ती भूमी पहिल्यांदा देशी गाईच्या शेणाने सारवून घ्यायची असते, म्हणजे ती जमीन पवित्र होते. आणि गोष्ठे शतगुणम प्रोक्तम, म्हणजे आपण घरात जर एखादं धर्म कार्य केलं त्याच्यापेक्षा तुम्ही जर गाईच्या समोर गाईच्या गोठ्यात जर एखादं कार्य केलं तर त्याचं 100 पट फळ सांगितलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, ही जमीन जी आहे ही शास्त्राप्रमाणे भूमी तयार केलेली आहे. आता ही तपोभूमी आहे. तपोभूमी याचा अर्थ काय की या भूमीमध्ये आत्तापर्यंत अनेक साधू संत येऊन गेले. 25 वर्षापासून गोमातेचं वास्तव्य आहे. आपल्या डोक्यावरती औदुंबराची छाया आहे, म्हणजे औदुंबराचा वृक्ष इथपर्यंत आलेला आहे. त्यानंतर अनेक साधू संतांचं इथं पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. आता जेव्हा आपण ही शांती किंवा एखादं यज्ञ आगादी कर्म करतो, ते कर्म करताना सर्वात प्रथम आता तुम्ही बघा इथे आपण कुठेही स्टीलचा आणि प्लॅस्टिकचा वापर केलेला नाही. सर्व जी पूजेची भांडी आहेत ही तांब्याची, पितळाची, काशाची अशी आहे. जिथं जिथं मातीची भांडी सांगितली तिथं मातीची पण भांडी आपण तिथे ठेवलेली आहे. त्यानंतर या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे देवाला दाखवणारं जे फळ आहे नैवेद्याला, ते सुद्धा अतिशय आपण चांगल्या प्रतीचे फळ आणले आणि हे फळं नंतर यजमानांना प्रसाद म्हणून द्यायचे असतात. म्हणून आपण जे काही कर्म करतो ते मनापासून आणि भक्तीने जर केलं तर त्याचं निश्चित फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आता इथे तुम्ही हार सुद्धा बघा, तो विशिष्ट पद्धतीनेच तयार केलेला आहे. आता बाजारात जे आज हार मिळतात ते आपण हार पाहतो की फुलं असे तोडून त्याचा हार करतात. शास्त्राप्रमाणे तर तोडलेला फुलांचा हार चालत नाही. त्यानंतर काही विशिष्ट फुलं आहेत की जे निषिद्ध सांगितलेली आहेत, त्यांचा पण हार फुलं देवाला चालत नाही. आता ही शेवंतीची फुलं आहेत. आज समजा याचा 100 रुपये किलो बाजारात भाव आहे. तीच काही फुलं जे आहेत जी निषिद्ध फुलं सांगितली त्यांचा भाव 30 रुपये किलो आहे, परंतु ती वापरायचीच नाही असं शास्त्रामध्ये तसं हे आहे. कोणत्याही फुलाला वास आला पाहिजे, सुगंधित वास, म्हणून आपण सुगंधित वासाची सर्व फुले जे शास्त्रात सांगितली ती आणली. त्यानंतर इथे जेव्हा आपण खाली बसतो, खाली बसताना सुद्धा ते काही जण पट्ट्याची आसनं आणतात, काही जण आपल्या घरातील जुने कपडे त्याचे आसनं बनवतात, ते निषिद्ध आहे. शास्त्राप्रमाणे दर्भासन आणि घोंगडीचं आसन, म्हणजे लोकरीपासून, मेंढीच्या लोकरीपासून तयार झालेलं आसन, ते थोडं कडक असतं, परंतु हे असं आसन शास्त्राप्रमाणे सांगितले तेच आसन वापरायला पाहिजे. आता तुम्ही तुम्ही हे सर्व आपण हे लोकरीचं घोंगडीचं आसन घेऊन बसलेलो आहोत. त्यानंतर कोणत्याही यज्ञामध्ये जो अग्नी असतो तो अग्नी ह्या इथे जो अरणीमंथा आहे समोर दिसतो का तो लाकडी, त्याला अरणीमंथा असं म्हणतात. भारतात काडीपेटी ही इंग्रजांनी आणली. त्यापूर्वी आपल्याकडे अग्नीचे जे साधनं होते, सगळ्यात महत्त्वाचं साधन जे आहे ते अरणीमंथा. मग अरणीमंथ्यावर अग्नी काढून तो अग्नी नारळाच्या शेंडीवर टाकून, गाईच्या गोवरीवर टाकून त्याचं मोठं ज्वालेमध्ये रूपांतर होत असे. मग काही जण भिंगाचा वापर करायचे, पण पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरणामध्ये भिंगाद्वारे अग्नी निघत नाही. मग काही जण गारगुटीचा पण वापर करायचे. पण सगळ्यात सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत म्हणजे लाकडावर घासून जो अग्नी तयार होतो आणि जी ठिणगी तयार होते ती शास्त्राप्रमाणे सर्वार्थ म्हणजे योग्य अशी सांगितलेली आहे. म्हणून आपल्याला या यज्ञासाठी हा अग्नी या अरणीमंथ्यावर काढायचा आणि तोच अग्नी आपण कुंडामध्ये टाकून त्याचं मोठं ज्वाल्यात रूपांतर होऊन त्याच्यात आपण हवन करणार आहोत. त्यानंतर इथं जे हवनीय द्रव्य आहेत ही सुद्धा शास्त्राप्रमाणे सांगितलेली आहे. म्हणजे तुमच्यासमोर जो तुपाचा डबा ठेवला आहे
तो देशी गाईच्या तुपाचा डबा आहे. 1200 रुपये लिटरचं ते तूप आहे. बाजारामध्ये आज तूप 400 रुपये लिटरने मिळतं. पण 1200 रुपये लिटरचं तूप का वापरायचं? कारण शास्त्राप्रमाणे सांगितलं, जर तुम्ही देशी गाईचं तूप वापरलं तरच ते देव ते अन्न ग्रहण करतात, अन्यथा करत नाही. त्यानंतर तुम्ही आता इथे पाहिले, हे बघा, चुलीवर पायस शिजवला जातो. मग चुलीवरच का बरं केला? त्याचं मागचं पण कारण आहे. काय घरात गॅस नाही का? तसं नाही. पण काही देवासाठी जो नैवेद्य आहे, आम्ही रोजचा घरचा वैश्वदेव आणि देवाचा नैवेद्य म्हणजे जो भात आहे तो आम्ही चुलीवरच तयार करतो, गॅसवर नाही. HP गॅस अनंतर आलेला आहे. आपल्या शास्त्राप्रमाणे अग्नी जो आहे तो गाईच्या गोरीपासून किंवा लाकडापासून तयार होणारा जो अग्नी, त्या अग्नीवरच तो नैवेद्य, तो भात शिजला पाहिजे. म्हणून इथं आपण त्या तांब्याच्या भांड्यामध्ये तो भात पायस शिजवलेला आहे, त्याला कलई केलेले आहे भांड्याला. त्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कुशकंडिका नावाचं विधान आहे. म्हणजे जेव्हा आपण अग्नीमध्ये काही हवन करतो, ते हवन करताना त्या त्या पदार्थांची शुद्धता असणं अत्यंत गरजेचं आहे. तसं आपण रोज स्नान करून शरीराची शुद्धता करतो, तसंच भांड्यांची शुद्धता होते. तसंच इतर पदार्थांची शुद्धता होण्यासाठी इथं कुशकंडिका नावाचं विधान आहे. या कुंडाच्या जवळजवळ 12 देवता आहेत. त्या 12 देवतेंचं तिथं आपल्याला स्थापना आणि पूजा पण करायची आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पूजेला आपण जेव्हा सुरुवात करतो, प्रथम गणपती पूजन आहे. शंख आणि घंटा यांचं पूजन कोणत्याही पूजेमध्ये सांगितलेलं आहे. आजकाल काय झालं की बऱ्याच घरांमध्ये आम्ही पाहतो की लोक भीतीपोटी पाश्चात्य संस्कृतीला जवळ करतात. म्हणजे फेंग शुई म्हणा किंवा असं बऱ्याच घरामध्ये मला तो मोठ्या पोटाचा माणूस दिसतो. लोक घाबरतात, ते घरामध्ये काय ते घंट्या लटकवतात. आपल्या शास्त्रामध्ये ते काही नाही आहे. मग आपल्या शास्त्रकारांनी काय सांगितलं? घरामधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी व्हावी याच्यासाठी घरामध्ये रोज शंखध्वनी झाला पाहिजे. म्हणून इथं आपल्याला शंखाची पूजा सांगितली आहे. त्यानंतर घंटिका पूजन पण सांगितलंय. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां. म्हणजे सर्व देवांच्या आवाहनासाठी घंटा वाजवली जाते, त्याशिवाय देव येत नाही. म्हणून इथं घंटानाद आपल्याला सुरुवातीला करायचा आहे. आणि सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती घरातून घालवण्याचं फक्त एकमेव साधन आहे शंखनाद आणि घंटानाद. ज्या घरामध्ये शंखनाद आणि घंटानाद रोज होतो त्या घरामध्ये कोणतेही भूत प्रेत पिशाच बाधा राहत नाही, नकारात्मक शक्ती अजिबात राहत नाही. त्यानंतर इथं मातृका पूजन आहे. आपल्यासमोर हे जे मंडल आहे ह्याला म्हणतात सर्वतो भद्र मंडल, म्हणजे सर्व प्रकारचं कल्याण करणारं हे मंडल आहे. या मंडलाची आपल्याला इथं स्थापना आणि पूजा करावयाची आहे. त्यानंतर हे नवग्रहांचं मंडल आहे. या नवग्रहांची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्या शेजारचं जे आहे ते एकलिंगतो भद्रमंडल, म्हणजे महादेवाचं मंडल आहे. कोणत्याही पूजेमध्ये महादेवाची पूजा झाली नाही, स्मरण झालं नाही, महादेवाच्या नावाने हवन झालं नाही तर त्या पूजेचं फळ मिळत नाही. म्हणून इथं महादेवाच्या एकलिंगतो भद्रमंडलाची आणि त्याचबरोबर इथे कलशाची स्थापना करायची आहे त्याच पीठावरती, त्या मंडलावर. त्यानंतर या सर्व आवाहित देवतांना इथं आपण हवनाद्वारे एक प्रकारे त्यांना आहुती देत असतो, म्हणजे जेवायला देत असतो. मग आपण सुद्धा जेवताना चांगलं खातो का नाही? खराब खातो का नाही? म्हणून देवाला देताना सुद्धा आपण चांगल्या प्रतीचं अन्न देतो. काळे तीळ बाजारामध्ये 2 प्रकारचे येतात. देवांचं सगळ्यात मुख्य आहार म्हणजे तीळ, भात आणि समिधा. तर या समिधा पण तुम्ही बघा, तिथे आपण परडीमध्ये समिधा ठेवल्या. त्या समिधा सुद्धा नवग्रहांच्या समिधा आहेत. त्या नवग्रहांच्या समिधा तिथे ठेवल्या, ते वर ठेवण्यात आल्या. तर त्या नवग्रहांच्या समिधा भात आणि तीळ, त्याचबरोबर सातू, साळी, तांदूळ हे सगळं हवनीय पदार्थ आपण शास्त्रोक्त पद्धतीनं उत्कृष्ट प्रतीचं इथं वापरण्यात येत आहे. अशी ही संपूर्ण आपल्या
या कर्माची आजची तयारी आहे. समोर तुम्हाला गोमाता दिसत आहे. आपण जे मंत्र म्हणतो ते गायी ऐकतात. म्हणजे इथं केलेल्या कर्माचं फळ हे त्वरित मिळतं.